तब्बल 27 वर्षांनंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत. अद्ययावत मतदार याद्या लोकशाहीसाठी आवश्यक. मुख्य निवडणूक आयुक्त. विविध देशांसोबतच्या लोकशाही संबंधांना बळकटी देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केले संसदीय मंत्रिगट. रविशंकर प्रसाद, शशी थरूर, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश. इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत आयोजित श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या स्मृतींना दिला उजाळा. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4537 रुग्णालयांमध्ये 2399 मोफत उपचारांचा प्रारंभ. ऑस्ट्रेलियाच्या इव्हॉल्व कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार. नवी मुंबई, पुणे, नागपूर परिसरात करणार 300 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सुधारणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन कार्यपद्धती. झारखंडमधल्या चतरा जिल्ह्यातल्या कसारिया इथं हवाई रुग्णवाहिका कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांचा समावेश. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला ऑस्ट्रेलिया प्रारंभ. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय. आणि राज्यात काही ठिकाणी पाऊस. लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांना येलो अलर्ट. नमस्कार.